हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे बुधवार. तर आज देखील आम्ही मॉर्निंग वॉकला आलेलो आहोत आणि इथे आहे पूजा. आणि वातावरण एवढं सुंदर आहे ना बाहेर आज देखील, पण ऊन लागतंय खूप आणि आता 7:30 वाजून गेलेले आहेत. सध्या उन्हाळाच चालू झालेला आहे इकडे. हॅलो आणि आम्ही आत्ताच वॉकवरून आलो. तर माझं किचनचं काम सकाळीच आवरलं होतं. माझं सकाळच्या रुटीनमध्येच असतं की मी सकाळी किचनचं काम वगैरे आवरून ठेवते. तर मी आता घरातलं काम बाकीचं राहिलेलं आवरून घेते आणि मला पापड बनवायचे. तर मग मी आधी आंघोळ वगैरे करते, पापडाचं पीठ मळते आणि मग त्यानंतर घरातली बाकीची कामं आवरून घेईल. तोपर्यंत पापडाचं पीठ देखील भिजेल. चला तर लागूया कामाला. तर आज मी बेडशीट देखील वॉश करायला काढली, तुम्ही पाहू शकता. आणि आज खूप सारी कामं आहेत, जी काही पेंडिंग राहिलेली कामं आहेत सर्व आज मला करून घ्यायची आहेत. बरेच दिवस झाले, म्हणजे 15 दिवस झाले असतील बेडशीट नाही वॉश केली. मी उलटी करून टाकली होती काही दिवस सरळ होती. आणि मी आदल्या दिवशीच मशीन लावली होती, तर रात्रभर कपडे चांगली सुकली होती. तर मग घड्या देखील घालून ठेवायच्या होत्या. आणि मी मशीनच्या कपडे म्हणजे सुकले की असे एकदमच एकाच कप्प्यामध्ये सगळे नाही ठेवून देत. प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात, म्हणजे गार्गीचे वेगळे कपडे असतात, माझे वेगळे असतात, मिस्टरांचे वेगळे असतात. तर सॉर्टिंग करून ते त्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये ठेवावे लागतात वॉश झाल्यावरती. तर आम्हाला बनवायचे होते पापड, म्हणजे पूजा आणि मी एकत्र पापड बनवते. तर आम्हाला पापडाची ऑर्डर होती अर्धा किलो पापडाची आणि माझ्याकडे एक पुडी अवेलेबल होती. तर मी माझ्यासाठी अर्धा किलो बनवले आणि त्यासाठी 1 किलो उडदाचं पीठ आणलं होतं, तुम्ही पाहू शकता. तर मी इथे उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथे विकत भेटतं डायरेक्ट पीठ. मागच्या वेळेलाही मी सांगितलं होतं पापड केले होते तेव्हा, आणि मी आता थोडंसं ठेवलं आहे पिठीसाठी. तर इकडे पापड मसाला भेटत नाही. तर हा पापड मसाला आहे, हा रामबंधूचा पापड मसाला आहे. हा मी इंडियावरून घेऊन आलेली आहे. मी 2 पॅकेट आणले होते, तर आता हा एकच राहिलेला आहे. आणि आता मी तो संपून टाकणार आहे, कारण मी आता परत इंडियाला जाईन तेव्हा घेऊन येईन दुसरा. आणि 1 किलो पिठाला ही एक पुडी घालायची पूर्ण. तुम्हाला जर वाढवायचं असेल, म्हणजे तुमच्याकडे एकच पुडी असेल, तुम्हाला जास्त पापड बनवायचे असतील, तर तुम्ही काळ्या मिरीची पावडर आणि थोडंसं मीठ घालू शकता अंदाजाने. एक 20 ते 25 काळ्या मिऱ्या तुम्ही वाटून घातल्या किंवा 20 तरी घातल्या तरी इनफ होतात अर्धा किलोला वगैरे. किलो उडदाच्या डाळीमध्ये एक पुडी सोडलेली आहे. तर आता मी हे थंड पाण्यानेच मळून घ्यायचे, हळूहळू मळायचंय. आणि मी नॉनस्टिक घेतलंय, कारण काय की हे पीठ चिकट असतं, चिकटू नये म्हणून. आणि मिक्स करत जायचंय आपण जी पुडी ओतली त्यामध्ये ती. तुम्ही पाहू शकता एवढा सोडा घातलेला आहे मी, 1/4 टेबलस्पून असेल हा. आणि हा असा सगळीकडून पांगून घालायचा आहे. आणि पीठ मळून झाल्यानंतर हे अर्धा तास झाकून ठेवायचंय, थोडंसं भिजू द्यायचंय. आणि आता घरातले सर्व कामं आवरल्यानंतर मग मी एक फरशी स्वच्छ फडक्याने पुसून घेतली होती. माझी फरशी क्लीन होती, परंतु स्वच्छ, म्हणजे आता मला तिथे पापडाचं पीठ मळायचं होतं, तर मी चांगली स्वच्छ पुसून घेतली. आणि त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेलाचे टिपके टाकले आणि त्यानंतर मग मी पीठ मळायला घेतलं होतं पापडाचं.
प्रकारे झालेल्या आहेत माझ्या लाट्या बनवून. ह्या बरोबर 115 लाट्या झालेल्या आहेत. तर मी आता घेते पापड लाटायला आणि पूजालाही बोलवलेलं आहे, तर पूजा येईलच एवढ्यात. आणि मी पहिलाच पापड बनवायला घेतला होता, तर तेवढ्यात बेल वाजली आणि पूजा आली होती पापड बनवू लागायला. ॲक्च्युली तिला मी मेसेज केला होता ये म्हणून. आणि मी बेडरूममध्ये पापड बनवले होते, तर बेडवरतीच मी म्हणजे पेपरच्या कागदावरती स्प्रेड केले होते. पापड तयार झाल्यानंतर मग मी ते हॉलमध्ये शिफ्ट केले, कारण हॉलमध्ये माझी बेडशीट सुकायला घातली होती. बेडरूमचा फॅन खराब आहे, त्यामुळे मग मी हॉलमध्ये फॅन खाली घातले होते. तर ती सुकल्यानंतर मग मी शिफ्ट केले पापड सगळे हॉलमध्ये आणि त्यानंतर इकडे बेडरूममध्ये म्हणजे आवरायची तयारी केली की बेडशीट वगैरे टाकून. आणि इथे तुम्ही पाहू शकता आमचे पापड झालेले आहेत रेडी. तर 1 किलोचे पापड आहेत आणि ही यातले सगळे माझे नाही आहेत, तर अर्धा किलोची आम्हाला दोघींना ऑर्डर होती पापडाची आणि अर्धा किलो मी माझ्यासाठी बनवलेले आहेत. पाहू शकता केवढे सुंदर दिसत आहेत आणि मला खूप दिवसापासून असं झालं तर कधी पापड खाईल, कारण आता आठवडा होऊन गेला पापड संपलेले. आणि तुम्हाला पापड वाकडे तिकडे होऊन द्यायचे नसेल तर जेव्हा थोडेसे पापड वळायला लागतात म्हणजे सुकले की असे वरती येतात त्यावेळी पापड पटपट उलटायचे. परंतु आता संध्याकाळ झाली होती तर मी गार्गीला ते कलेक्ट करायला सांगितले होते एकत्र आणि तिचं काम चालू होतं. लहान मुलांना मजा वाटते तर तीही छान गोळा करून ठेवत होती उलटे करून, जेणेकरून पापड मुडपणार नाहीत. आणि असे करून ठेवले तर तुम्हाला डब्यात देखील जागा पुरते. आणि आता हे मी 1 दिवस ऊन देईन या पापडांना उद्याच्या दिवशी. तर मग थोडंसं ऊन द्यायचं म्हणजे उन्हामध्ये वाळवायचे नाही तर उलटे पालटे करत राहायचं, जेणेकरून वाकडे तिकडे होणार नाही, सरळच राहतात पापड त्यामुळे आणि वर्षभर टिकतात देखील. हॅलो. आणि मी आज क्लास घेतला. माझी जी मैत्रिणीची मुलगी येते माझ्याकडे क्लाससाठी मॅथमॅटिक्सचा, तर आत्ताच संपलेला आहे क्लास. आणि ॲक्च्युली आज माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम नव्हतं, उद्या आहे. तर मग ती उद्या येत असते तर तिला मी आजच बोलून घेतलं, त्यामुळे उद्या मी फ्री आहे. तर आत्ता इथे ती आता जस्ट गेली तर इथे भाकरीचं पीठ मळायला घेतलं आहे मी ज्वारीच्या. आणि इथे आहे मटकी, तर मला स्प्राउटेड मटकीची भाजी बनवायची. तर मी आज कुकरला लावून बनवणार आहे. मला ट्राय करायची कुकरला लावून कशी लागते ते, कारण मी कधी ट्राय नाही केली कुकरला लावून मटकी स्प्राउट. आणि तुम्हाला माहितीच आहे उन्हाळ्याचा सीझन आहे तर आंबे घरात असतातच, प्रत्येकाच्या घरात आंबे असतात आणि त्याचप्रमाणे गार्गीला तर रोज आंबे लागतात. तर तिला मी आत्ता एक आंबा कापून देत होते, तिला भूक लागली होती तर स्वयंपाक होईपर्यंत दम निघाला नसता तिला, त्यामुळे म्हटलं की थोडासा आंबा खाल्ला म्हणजे खुश होईल. मला हिरव्या वाटण्याची मटकी बनवायची होती, त्यासाठी मी तेलामध्ये थोडीशी तेजपत्ता टाकला आणि त्यानंतर जिरी टाकली, चांगलं परतलं थोडा वेळ, एक अर्धा मिनटं परतलं असेल आणि त्यानंतर लगेचच कांदा घालून दिला. तर हे 2 कांदे होते मीडियम साईजचे आणि छान परतून घ्यायचे कांदे. आणि मग त्यानंतर आपले मसाले ॲड करायचे आहेत. हळद, लाल तिखट, लाल तुम्हाला कश्मीरी चिली पावडर हवी असेल तर ती, थोडीशी धना पावडर. आणि त्यानंतर हे थोडंसंच परतायचं आहे, जळू द्यायचं नाही बारीक गॅसवरती. आणि मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे. आणि टोमॅटो जर तुम्ही आधी ॲड केलात तर मग टोमॅटोमुळे तुमचे जे मसाले असतात ते चांगले भाजले जात नाहीत, थोडेसे तुम्हाला म्हणजे कच्चे वगैरे राहतात. त्यामुळे तुम्ही टोमॅटो शेवटच्या स्टेजला ॲड करा आणि त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तुमचा मसाला परतून घ्या. आणि त्यानंतर मी इथे वाटण काढत होते. हिरव्या वाटणासाठी मी खोबरं घेतलं होतं, लसूण, आलं आणि खूप सारी कोथिंबीर, तर ही मिक्सरला बारीक करून ठेवली होती मी. आणि आपलं तेल सुटलं मसाला की त्यामध्ये मी लगेच जे आपलं मिश्रण बारीक केलं होतं मिक्सरला, हिरवं वाटण ते घालून घेतलं. आणि त्यानंतर मग चांगलं परतून घ्यायचं, पुन्हा तेल सुटेपर्यंत परतायचं त्याला. मग त्याच्यामध्ये थोडंही पाणी नाही ठेवायचं जास्त, म्हणजे परतू नका करपेल. आणि मग त्यानंतर मटकीचे जे स्प्राऊट आपण शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये ते घालायचे आणि बारीक गॅसवरती जरा एक 15-20 मिनटं बारीक गॅसवर बॉईल होऊन द्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचे त्यामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता आपले हिरव्या वाटण्याची भाजी केवढी सुंदर दिसते ते. आणि ॲक्च्युली मटकी आम्हाला सर्वांना घरामध्ये खूप आवडते.
आणि यासोबतच भाकरी होत्या, पापड होते आणि कांदा कापलेला होता मी, आणि भात देखील होता. हॅलो, आणि आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि गार्गीला बसवलं. आता स्टडी करायला वाजलेले आहेत 9. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.